नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी। पुण्यातील काँग्रेसचे आक्रमक नेते रवींद्र धंगेकर यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी रवींद्र धंगेकर यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। गेल्या अनेक दिवसांपासून धंगेकर पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्याच। मात्र धंगेकरांनी या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं होतं। मात्र त्यांनी काँग्रेसला रामराम केलाय। पुढील बातमी आहे नाशिक येथून। नाशिक शहरात हत्येचं सत्र सुरूच आहे। धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा खून करण्यात आलाय। अरुण राम बंडी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर येतेय। ही घटना गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील संत कबीरनगर येथील मुख्य रस्त्यावर घडली आहे। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। या प्रकरणी 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। पुढील बातमी आहे भोकरदन येथून। भोकरदन तालुक्यातील अनवा येथील घटनेनं वेगळं वळण घेतलंय। महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे यांनी महादेवाच्या पिंडीची विटंबना केली असून महादेवाच्या पिंडीवर बसून आणि पिंडी समोरील नंदीसोबत अश्लील कृत्य केले। त्यामुळे तालुक्यातील शेकडो महिला ग्रामस्थांनी एकत्र येत पारत पोलीस ठाणे गाठत कैलास बोराडेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पुढील बातमी आहे छत्रपती संभाजीनगर येथून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चौकावाडी येथे शेतातील रस्त्याच्या वादातून तुफान मारामारी झाली आहे। शेतात जाणाऱ्या रस्त्यावर दगड आणि काटे टाकून रस्ता बंद केल्याच्या कारणाने वाद विकोपाला गेला आणि क्षुल्लक कारणाने मोठा वाद निर्माण झालाय। या एकाच भांडणाचे फुलंब्री पोलीस ठाण्यात 3 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पुढील बातमी आहे लासलगाव येथून। केंद्र सरकारने कांद्यावर लागू केलेले 20% निर्यात शुल्क तात्काळ पूर्णतः रद्द करावे, तसेच कांद्याला हमीभाव जाहीर करावा आदी मागण्यांसाठी सोमवारी सकाळी नाशिकच्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून वरिष्ठांना आंदोलन करत कांद्याचे लिलाव बंद पाडले। यावेळेस केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळेस बाजार समिती आणि पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर साधारणतः 1 तासानंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत करण्यात आले। पुढील बातमी आहे नांदगाव येथून। नांदगाव शहरालगत असलेल्या पोलीस स्टेशन जवळील हुतात्मा चौकामध्ये 4ही बाजूंनी अतिक्रमण वाढल्याने अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे। त्यामुळे यावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। गुरुवारी याच ठिकाणी अपघात होऊन 3 जण जखमी झाले होते। केवळ रस्त्यावर दुकाने थाटलेल्या फळ विक्रेत्यांमुळे हा प्रकार घडून आल्याचे या ठिकाणी नागरिकांनी सांगितले। प्रशासनाने तसेच नॅशनल हायवे विभागाने लक्ष घालून या ठिकाणी थाटलेले दुकानं काढावेत आणि संभाव्य अपघात टाळावे, ठप्प होणारी रहदारी सुरळीत करावी अशी मागणी आता होत आहे। पुढील बातमी आहे लातूर येथून। जागतिक महिला दिनाच्या दिवशी गांधी चौक लातूर येथे 60 ते 70 घरगुती कामगार महिलांनी एकत्र येत जन आक्रोश आंदोलन केलंय। बहुजन महिला हक्क श्रमिक संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। कामगार आयुक्तांना वारंवार निवेदन देऊनही ते दखल घेत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केलाय। पुढील बातमी आहे परभणी येथून। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत इतर मागास बहुजन कल्याण दुग्धविकास अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेसमोरील चौकातील आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे शिल्पकार धनंजय वडकीरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। पुढील बातमी आहे छत्रपती संभाजीनगर येथून। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील शाहू टाकळी येथील भूमिपुत्र सैनिक सुभेदार सुदाम गंगाधर जाधव यांनी 32 वर्ष देशसेवा केली। सैन्यातून सेवानिवृत्त झाल्याबद्दल आजी माजी सैनिक संघटना आणि गावकरी ग्रामस्थ पदाधिकारी यांच्या वतीने त्यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे पूजन केले। तसेच सैनिकांनी पत्नीचा आजी माजी सैनिक आणि ग्रामस्थांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। गावामध्ये त्यांचे भव्य पोस्टर देखील लावण्यात आले। पुढील बातमी आहे पैठण येथून। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पैठण शहरात रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर येथे एकत्र येत पायी मोर्चा काढत बस स्टँड चौक, खंडोबा मंदिर परिसर, भाजी मंडई चौक या ठिकाणी एकत्र येऊन सर्व समाज बांधव, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी तीव्र धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलाय। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.